हॅलो नमस्कार. तर आज पहिल्यांदा माझी देविका उठली लवकर, कारण तिला लागली होती खूप जोराने भूक. तर बघा आम्ही 4:12 उठलो. तिने मला उठवलं, मम्मी मला भूक लागली म्हणून. तिचे पप्पा सकाळी जॉबला जातात, ते जातात 4 वाजता. तर इकडं मग तिला भूक लागली होती, तर मग तिला म्हटलं मी तुला काय खायचं असलं तर अगोदर ब्रश कर. तर बघा ती स्वतः ब्रश करते आता. तिचं बघून खुशी पण करते, पण सध्या तर खुशी उठली नव्हती. तर मग आम्ही दोघींनी ब्रश केला. तर हा तिचा येलो कलरचा टॉवेल आहे, ती कोणासोबत शेअर नाही करत, कारण तिचा येलो टॉवेल ती फक्त स्वतःसाठी ठेवते. आणि खुशीचा रेड कलर आहे. तर मग तिने छान असं ब्रश केलं आणि छान तोंड स्वच्छ करून पुसून घेतलं. नंतर मग मी पण ब्रश केला होता. तर इकडं मग तिला म्हणत होते काय खायचं. कोण करायला कुठं करायला चला. तर तिचे पप्पानं अचानक अर्ध्या वाटात गेले आणि त्यांना फोन आला की आज काम नाही म्हणून. तर मग ते रिटर्न आले. तर मग ते आल्यानंतर इकडं आम्हाला त्यांनी चहा बनवला आणि त्यासाठी ओट्स बनवत होते. नंतर इकडं मग मी खुशी झोपली बघा तुम्ही. इकडं देविकाला बोलत होते मी तिला उठव, पण ती काय उठत नव्हती. देविका तिला खूप उठण्याचा प्रयत्न करत होती बघा तुम्ही. तिला देविकाने खुशीला खूप उठण्याचा प्रयत्न केला, पण खुशी काय उठली नाही. तोपर्यंत तिचे ओट्स बनत होते. मग मी इकडं चहा आणि खारी खात होते. इकडं तिच्या पप्पाने तिच्यासाठी छान असे ओट्स बनवले होते, कारण आज सकाळी सकाळी ती मॅगी मागत होती, पण सकाळी मॅगी पण नव्हती आणि बिस्किट पण नव्हतं. आणि 4 वाजता दुकान तर लवकर उघडलेले नसतात. तर मग तिला घरात ओट्स होते ते बनवून दिले. तर बघा ती ओट्स खात होती. आणि नंतर मग इकडं मग सकाळी खुशी पण उठली आणि त्या दोघीची मस्ती बघा. त्या दोघीनं खूप मस्ती करतात. तर माझं आज आलं. तर आज माझी ऑर्डर आली. तर मी मागवलं होतं ॲमेझॉनहून हॅपी प्लॅनेट. तर मी इंस्टावरनं त्याचे खूप व्हिडिओ बघितले होते की आपले जे नळ किंवा गॅस असं जे असतं ना त्याने क्लीन होतात म्हणून. तर म्हटलं आपण पण एक ऑर्डर करून बघावा. तर मी ती ऑर्डर टाकली होती. त्याला खूप दिवस झालं, 15 दिवस झालं ती आली नव्हती, पण आज आली ती. तर बघा तुम्ही, तर छान असं माझं हॅपी प्लॅनेट आलं होतं. तर म्हटलं ट्राय करून बघावा. तर मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी तुम्हाला आतमधली बॉटल काढून दाखवते. बघा तुम्ही, ब्ल्यू कलरची आली आहे. मी ऑरेंज कलरची ऑर्डर टाकली होती, पण जाऊ दे, फक्त कलर चेंज आहे. तर बघा तुम्ही, चला. तर तुम्ही बघू शकता माझा नळ खूप खराब झाला आहे. आता बघा आपण चला ट्राय करूया. आणि बेसिंग पण बघू शकता. तर मी नळावर स्प्रे करते थोडंसं. तर थोडं स्प्रे करून घेतलं आणि मग इकडं घासणीने थोडंसं घासून घेते. हलक्या हातानेच घासून घ्यायचं. तर मी घासून घेतलं इकडं आणि बघा पाणी टाकते. तर जास्त काय नाही, मी तुमच्याकडं फक्त थोडंसं शेअर करते आणि नंतर मग मी छान घासून घेईल परत. तर बघा तुम्ही, थोडासा फरक जाणवतो मला. आणि इकडं दुसरा पण नळ बघा मी स्प्रे करून घेते आणि तो पण घासून घेते हलक्या हाताने आणि त्याच्यावर पाणी टाकते. तर बघा तुम्ही, हा पण नळ बघा तुम्ही, थोडासा फरक म्हणजे 50% फरक तर मला जाणवला, कारण मी खूप घाईमध्ये करते. त्यामुळं मी तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करते. नंतर मी छान आरामात सगळं स्वच्छ करून घेईल. बेसिंगमध्ये पण टाकलं, स्प्रे केला आणि घासून घेतला आणि पाणी टाकून ते पण छान स्वच्छ धुवून घेतलं. तर बघा तुम्ही, बेसिंग पण थोडंसं फरक जाणवतं. तुम्हाला जाणवतं का नाही मला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि गॅस पण बघा, त्याच्यावर आपण चहा दूध बनवतो तो सांडतो, त्याच्यामुळं खराब होऊन जातं. तर ह्याच्यावर पण गॅसवर पण मी स्प्रे मारला आणि घासणी घासून घेते. छान असं घासून घेतल्यानंतर बघा तुम्ही पाणी टाकते आणि पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते. तर बघा तुम्ही, माझी शेगडी खूप खराब झाली होती. तर थोडा बऱ्यापैकी नाही, पण 50% तर मला स्वतः फरक जाणवतो. आणि बघा तुम्ही, खूप चिकट झाले होते. तर मी हात लावून बघते, चिकटपणा कमी झाला. तर नंतर दुपारी माझ्यासाठी मी ओट्स बनवले आणि हे ना कांजी आहे. तर ह्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, मी तुमच्यासाठी शेअर करेन. नंतर रात्री आम्ही इकडं आईस्क्रीम म्हणजे गोळा खाण्यासाठी आलो हिरावाडीत. तर इथं खूप छान गोळ्याचे स्टॉल लागतात, खूप छान म्हणजे खूपच राहत होतं. मी माझ्यासाठी पिस्ताचा गोळा घेतला, पिस्ता फ्लेवर. इकडं आम्ही छान असं आमच्या फॅमिलीने एन्जॉय केला. तर इकडं खुशी तिच्या पप्पाला खाऊ घालत होती, देविका पण तिच्या पप्पाला खाऊ घालते. ह्या दोघींना जास्त पप्पाची साईड घेता, म्हणजे असं म्हणता की मुलीचा जीव जास्त बापामध्ये असतो. तर बघा तुम्ही, खुशी कशी तिच्या पप्पाला खाऊ घालती. नंतर मग इकडं आम्ही आईस्क्रीम गोळा खाल्ल्यानंतर माठ घ्यायला आलो. तो खूप सारे माठ होते, मला कळतच नव्हतं मी कोणता घेऊ. मला जे आवडला होता तिचे पप्पा म्हणत होते ते नको घेऊ, तर मग मी काळा कलरचा घेऊन आला. तर घरी आले तर ते छान असं स्वच्छ धुवून घेतलं कपड्यांनी आणि त्याच्यात पाणी भरून ठेवलं 1 दिवस. 2 दिवसानंतर मी वापरायला काढून
कांजीचा उपयोग खूप फायदेशीर आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.